महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। देवळा येथील देवळा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 54,74,000 रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी देवळा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। सोन्याच्या शुद्धतेचा खोटा अहवाल देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सोनं शुद्ध असल्याचं सांगायचं आणि बँकेच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा असा हा खतरनाक प्लॅन होता। बँकेचा अधिकृत व्हॅल्यूवर राजेंद्र मोतीराम सोनवणे याने काही खातेदारांशी संगनमत करून सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या काळात बँकेला अंधारात ठेवले। 27 खातेदारांचे बनावट किंवा दुय्यम दर्जाचे सोने शुद्ध असल्याचे भासवून तब्बल 54 लाखांचे कर्ज लाटले। बँकेचे व्यवस्थापक सुनील भालेराव यांच्या तक्रारीनंतर देवळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। बँकेच्या मुख्य शाखा देवळा येथे सोनेतारण व्हॅल्यूवर सराफ श्री राजेंद्र मोतीराम सोनवणे राहणार कापशी यांनी व इतर 27 खातेदारांना हाताशी घेऊन बँकेत सोनेतारण करत असताना सदरील सोने मालाचा वस्तूंबाबतचा खोटा व बनावट अहवाल दिल्याने बँकेची एकूण 54,74,000 इतकी फसवणूक केल्याने त्याबाबत बँकेने मुख्य आरोपी सराफ व इतर 27 खातेदार यांचे विरोधात देवळा पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा दिनांक 5 जुलै 2024 रोजी दाखल केलेला असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही देवळा पोलीस स्टेशन येथून चौकशी अधिकारी माननीय नंदा पाटील मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून सद्यस्थितीत सदरील खातेदारांना चौकशी कामी बोलवण्यात आले असता त्यापैकी 4 खातेदारांनी त्यांच्याकडील गुन्ह्यातील रकमेचा तात्काळ भरणा केल्याने त्यांची अटक टळलेली आहे आणि उर्वरित संशयित खातेदारांना कळवण न्यायालय येथे हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। तरी उर्वरित संशयित खातेदारांना त्यांच्याकडील येणे रकमेचा तात्काळ भरणा करून त्यांच्यावरील पुढील कार्यवाही टाळावी असे आवाहन मी आपल्यामार्फत करीत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या पथकाने तपास चक्र फिरवत 5 प्रमुख संशयितांना ताब्यात घेतले आहे। यात नारायण पवार, मुकेश निकम, युवराज मेधने, बापू खैर आणि सुरेश पगार यांचा समावेश आहे। पकडण्यात आलेल्या 5ही आरोपींना कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या सर्वांची रवानगी आता जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। या घोटाळ्यात एकूण 27 खातेदारांचा समावेश असून पोलीस आता उर्वरित 22 जणांचा शोध घेत आहेत। व्हॅल्यूअरने केलेल्या या विश्वासघातामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात असून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।